आता आमचा लंच ब्रेक झालेला आहे आणि आम्ही आता लंचसाठी आलेलो आहोत आणि आता आम्ही ताट वगैरे सगळं असं थोडंसं धुळ्यामुळे हे झालेलं असतं ना, असं मी असं धुतो आणि असं घेतो. बरं दिसलं, ठीक आहे. आणि हा आमचे ड्रेस जात आहेत ना, हे बघा यांच्या ड्रेसला काहीतरी लागलेलं आहे. हे कॉस्ट्युम डिझायनर आमचे दादा, हलतच नाही, गाडा हलवा की तिकडे जरा. आज 12 ते 12ची शिफ्ट आहे आणि आता 9:30 वाजलेले आहेत. रनिंग ब्रेक आहे. सो आता सगळेजण म्हणजे अर्धे जेवायला गेलेत, अर्धे आपले काम करत आहेत. सो मला सुद्धा सांगण्यात आलं की आता तू जाऊन जेव. म्हणजे आधीचे आमचे 2 कलिग जेवून आलेले आणि आता मी आलेली आहे. सो आता बघूया आपण काय आहे जेवायला. गरम पाव, हे काय आहे? मसाला पुलाव. हे काय आहे? काहीच दिसेना झालंय. पावभाजी. हे काय आहे? गुलाबजाम मधले गुलाब कुठे गायबच झालेत बाबा. हे काय? कांदा आहे. हा काय? लिंबू आहे. हे काय? मीठ आहे, वाटी आहे, ताट आहे, टिश्यू आहे, चमचा आहे. आणि हे दादा आता सर्व करे. सगळे अंधारात उभे आहेत. हे झाड आहे ना, त्याच्यामुळे अंधार आलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण इथे जेवत आहोत. आणि हा आमचा एक बाबू आलेला आहे, पण सगळं ऑइली आहे हो. कसं द्यायचं त्याला जेवण बघा. सगळे जेवायला बसतात. सो मी पण आता जेवायला बसते. आमची बच्चे कंपनी बघा रे कसे खातायत गरमा गरम पावभाजी. हा खाते ना, घेते. ऐक ऐक, तू थंडी नाही वाजत? मी तर कुडकुड करायला लागले, दात वाजायला लागले. हा सगळे जेवायला बसले. चला मी पण जेवून घेते. तो हे मी माझं ताट घेतलेलं आहे. पावभाजी, 2 गुलाबजाम, 2 पाव आहे, कांदा आहे, लिंबू आहे. आणि आता बघा म्हणजे दादा फोनवर आहेत. ही आमची मैना खातीये, मम्मी भरवतीये. सो तुम्ही पण जेवायला या. सगळ्यांनी गरमा गरम पावभाजी जेवायला या. थंडी वाजते. 12 ते 12ची शिफ्ट आहे मगाशी बोलले ना. आणि खूप थंडी वाजते. आणि आमची चिल्लर फॅक्टरी तुम्हाला बघायची. 1 मिनिट. ही बघा आमची भूत बघा, भूत. हे बघा, हे बघा, हे बघा आया. बघा बघा बघा, बघून घ्या, बघून घ्या, बघून घ्या, बघून घ्या. हे बघा आमचे सर तर आमचे गारटलेत एकदम. सो अशा पद्धतीने आम्ही इथे शेकोटी करत आहोत. आणि तिथे सीन लागलेला आहे, म्हणजे चाललेली आहे तयारी लाईटची. पोरं आमची एकदम अशी कुडकुड 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 काय नाही आहे. बघा हे बघा, बिन स्वेटरचं बसलेलं आहे. हे बघा बिन स्वेटरचं बसलेलं आहे. नको नको तेवढं काय करू नको बाबा, उद्योग. ही आमची चिमणी परवा पडली होती ना. आगाऊपणा करते, ऐकत नाही, पळापळी करते आणि मग ललू येतो. सो अशा पद्धतीने आम्ही शेकोटी करतोय. सो तिथे कशी आहे थंडी डोंबिवलीला? असं काही फोन कोणाला झालेला नाहीये. सो माहित नाही, पण आज इकडे थंडी आहे. इतक्या दिवसांमध्ये आज मला थंडी वाजत आहे. सो सर्वांना पुन्हा एकदा स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची आणि इतरांची काळजी घ्या. आई वडिलांची सेवा करा, दीनदुबळ्यांना मदत करा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, त्यांना खाऊ पिऊ घाला. जमत नसेल तर निदान मारू तरी नका. जय हिंद, जय भारत.